जे बोलले होते की तुमचे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं विद्यापीठाला देणार होते, पण ते विद्यापीठचा काही उपयोग होत नाही, पुण्याचं नाही की नागपूरचं नाही. तर आता मी सध्या कोणाला दिली नाहीत ती, हां हां कुठल्याही विद्यापीठाला वगैरे दिली नाही, ती माझ्याकडेच आहेत ते. हो. आणि ती तुमचा काय प्लॅन आहे त्याचं पुढे करायचं त्या पुस्तकांचं किंवा त्यांचं संग्रहाचं? त्या 30,000 तरी आहेत. किती? 30,000 पुस्तकं. हां. आणि त्याचं इथं तुमच्या इथंच सोलापूरलाच करणार तुम्ही ते ग्रंथालय? इथं त्या घरामध्ये आहेत. हो हो. आणि तुम्हाला आता पद्मश्री पुरस्कार मिळाला. बरं. त्या पुरस्काराबद्दल तुम्ही जे म्हणता की नोबेल पुरस्कार जे आहेत, नोबेल पुरस्कार त्यांचं काय संकल्पना काय आहे तुमची? ती त्याची लोकांना ते वाचायला मिळत नाहीत ती पुस्तकं, आणि लोक असा प्रयत्न करून ती मिळवत नाहीत. हो. मिळवली तरी वाचत नाहीत. समजताच असा नाही आहे. तर इथं तुम्ही राहायची सोय केलेली आहे लोकांची. इथं राहा, जेवा, करा आणि वाचा, पण घरी देणार नाही. कारण तर आपल्याला अजून पुस्तक कसं वापरावं त्याचा सेन्स आला नाही अजून. ते लहान मुलाच्या हातात देतात, फाडत फोडं कर. आणि मुख्य म्हणजे माझा हेतू आहे ना, 100 वर्षाची कुठं मिळणार एकत्रित. तो एक मोठा प्रकल्प आहे की म्हणजे नोबेल पुरस्काराला 100 वर्ष पूर्ण झाले, आणि ज्यांना 100 लोकांना नोबेल पुरस्कार मिळाले होते ते सगळे अगदी पुस्तक सिलेक्टेड गव्हर्मेंटची जरी असली तरी ज्याला पुरस्कार मिळालेले आहेत असेच ग्रंथ आम्ही घेतो आहे. तर ते ग्रंथ घेण्यामध्ये जरा उशीर होतो आहे. म्हणजे काय कॉपी नाही म्हणतात, हे नाही म्हणतात. तुम्हाला बाहेरूनही मागवावं लागेल ना, जिथून बाहेरूनही मागावं लागेल त्यांना तुम्हाला. हो, ते आता कोणीतरी आपला एक मनुष्य दिल्लीत पाहिजे जो प्रयत्न करेल. दिल्ली यादी मिळवली मी, 100 पुस्तकाची यादी आहे माझ्याकडे. लेखक कोण हे आहे ते. ती जर यादी दिलं तर आम्ही मग करू ना प्रयत्न. दिल्लीला आपले लोक आहेत, हां, त्यांच्याकडनं आम्ही पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करू. हो, ते बघा. आणि ते अमेरिका बुकर टी पुरस्कार देतो, तर ती देखील आम्हाला सर्व आतापर्यंत त्यांनी जी प्रसिद्ध केली ती इंग्रजीतली, ती आमच्या इथं पाहिजे. कुठल्या पुरस्काराची? अमेरिका बुकर टी बुकर. टी बुकर हा पुरस्कार त्याच्या नावाने, तो निग्रो आहे तो, तर त्याच्या नावाने ते देतात पुरस्कार. तर त्याच्याकरता आपल्याला तुमची मदत लागेल, दिल्लीची मदत लागेल. बेंगलोर किंवा दिल्लीला जे मिळतील तेवढे.